जय हरी विठ्ठल. संत कान्होपात्रा भाग 2. आणि श्यामाला दिवस गेल्याचे कळल्यावर सदाशिवला अतिशय आनंद झाला नाही तो मायाला, कारण तिला आणखी वर कमाई हवी होती. पण मिळाले हेही काही कमी नव्हते. पूर्ण आयुष्याची दटाट मिटावी इतकं मिळालं होतं. मनाला समजावून ती लेकीच्या डोहाळ्याचा कोळ कौतुकात मग्न झाली. मायाला व सदाशिवांना वाटे श्यामाने आपल्याकडून काही मागून हट्ट पुरवून घ्यावेत. पण श्यामाचे डोहाळे जगावेगळे होते. तिला चांदी सोन्याचा ताट वाटेतून जेवण नको होते, तर पतळावरीवर साधे जेवण हवे असायचे. तिच्या मनोरंजनासाठी तिच्यासमोर गाणे ठुमरी केलेली तिला आवडायचे नाही. तिला एकटीलाच राहावेसे वाटायचे. मायाला वाटले काही दिवस गेल्यावर श्यामा पुन्हा नटू थटू लागेल, चांगलं खायला लागेल. 3रा महिना लागला आणि तिचे हे विचित्र डोहाळाचे प्रमाण वाढले. श्यामाच्या देखरेखीसाठी व सतत तिच्यासोबत राहण्यासाठी शेजारच्या गावची अनुभवी आणि वेळ पडली तर सुईणेचेही काम करून शकणाऱ्या किसनबाईला ठेवलं. ही किसनाबाई वारकरी होती. तिच्या गळ्यात पंढरीची माळ होती. तोंडात सतत ज्ञानदेव, नामदेव, जनाबाई, मुक्ताईचे अभंग असत. सतत तोंडात विठ्ठल नाम, ओव्या, अभंग असणारी किसनाबाई श्यामाला खूप आवडली. जनाबाईचा विठू माझा लेकुरवाळा अभंग गाऊन दाखवल्यावर श्यामाने भावविभोर होऊन किसनबाईला उत्कटपणे मिठी मारली. श्यामाला मिठीतली जिव्हाळा ओलावा किसनबाईला जाणवला आणि तिनेही तेवढ्याच उत्कटतेने श्यामाला जवळ घेतले. दोघीही एकमेकींना अशा भेटल्या जणू वर्षानुवर्ष ताटातून झालेल्या मायलेकीच. मनोमिलन झाल्यावर श्यामाने किसनबाईला पुन्हा तोच अभंग म्हणायला सांगितला. किसनबाई गाऊ लागले. विठ्ठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळाचा मेळ. श्यामाच्या डोळ्यांना धारा लागल्या. ती भाव समाधीत गेली. किसनबाईचे भावपूर्ण गाणे संपले आणि श्यामा भानावर आली. किसनबाईला घट्ट मिठी मारून म्हणाली, किसनाबाई, अगदी मला म्हणजे माझ्या बाळाचं हेच हवं होतं. आतापर्यंत नेमकं मला व कोणाला कळलं नव्हतं, पण तू हे गाणं म्हटलं आणि मला जे हवं ते गवसलं. श्यामाचे विचित्र डोहाळे पाहून तिची आई माया चिंतेत पडली. श्यामाला सात्विक जेवण घ्यावंसं वाटे. बगीचात फिरावं, फुलांचे हार करून देवाच्या गळ्यात घालावे, किसनाबाईच्या तोंडून अभंग ऐकत राहावे असे वाटू लागले. श्यामाच्या बदललेला नूर, सुधारित असलेली प्रकृती, शरीर, चेहऱ्यावर आलेला तजेला पाहून मायाप्रमाणे सदाशिवही सुखावले. अशात श्यामाने आपल्याला काही मागावे व आपण तिचा हट्ट पूर्ण करावे असे त्यांना वाटायचे. पण श्यामा काहीच मागत नसे. पण आज तिने त्याच्याकडे रेशमी पांढरं लुगडं, अंगभर घालता येईल असं मोत्याचं मोजके दागिने मागितल्यावर त्यांना अतिशय आनंद वाटला. ती त्या पांढऱ्या लुगड्यात, मोत्यांचा दागिन्यात पार्वतीचं जणू शोभून दिसत होती. सदाशिव अनिमिष नेत्रांनी श्यामाकडे पाहतच राहील. श्यामाने जगावेगळे डोहाळे पाहून मायाबाईला चिंता वाढू लागली. हिच्या पोटी कोणी साधू वैरागी संत येतो की काय? हे कसलं दळभद्री लक्षण! संताप व्यक्त पण करता येत नव्हता. गोपाळकाला दिल्यावर श्यामाने आधाशासारखे खाल्लेले पाहून मायाला समाधानही वाटले व आपण उगीच रागावलो म्हणून पश्चातापही होऊ लागला. आता तिने श्यामाचे डोहाळे पुरवण्यात ठरवले. एक दिवस श्यामाने आपला मालक सदाशिव यांचे जवळ तुळशीबागेत न्यायचा व तिथे राहण्याचा हट्ट केला. त्याप्रमाणे पांढऱ्या शुभ्र घोड्याचा बगीतून श्यामा किसनाबाई निघाल्या. मोकळ्या वातावरणात इतका आनंद झाला की तिने किसनाबाईला अभंग म्हणायला सांगितलं. अभंग ऐकता ऐकता तुळशीबाग कधी आली कळलंच नाही. मंगळवेढ्यापासून अर्ध्या कोसावर असलेले हे तुळशीबाग चोखोबाचा भक्त तुळशीदास याने त्यांच्या आठवणीत तयार केले होते. तुळशीदासाच्या मरणानंतर त्यांच्या मुलाने हे तुळशीबाग शेत व शेतात बांधलेले घर सदाशिव मालगुजरांना विकले. त्या तुळशीबागात काही दिवस राहण्याचे डोहाळे श्यामाला लागले
वास्तविक श्यामाच्या पूर्व इतिहासानुसार ती इथे येण्याची शक्यता नव्हती, पण तिच्या पोटातील गर्भाला या तुळशी वनाची आस लागली होती. इथे आल्याबरोबर तो तुळशी मंजिऱ्याचा गंध श्यामाच्या हृदयापर्यंत पोचला. तिला 5वा महिना लागला होता. मधून मधून गर्भाची हालचाल जाणवायची, पण तो गंध हृदयात पोहोचताच पोटातील गर्भाची हालचाल अत्यंत वेगाने आणि जोरदार सुरू झाल्याचे जाणवले. एवढेच नव्हे तर चक्क गर्भाचा हुंकार ऐकायला आला. पोटात होणाऱ्या हालचालीला शांत करण्यासाठी तिने पोटावर हात ठेवल्याबरोबर हालचाल सामान्य झाली. घरासमोर सदाशिव स्वागताला उभे असलेले पाहून श्यामाला आनंद झाला. सदाशिवने तिथे अगदी चोख व्यवस्था केली होती. तिथे कामाला असलेले लक्ष्मण व त्यांची बायको लक्ष्मी अहोरात्र तिच्या दिमतीला असणार होते. शिवाय किसनाबाई होतीच. सदाशिवरावांना वसुलीच्या कामासाठी बाहेर जावे लागणार असले तरी काळजीचे कारण नव्हते. तिची सर्व व्यवस्था लावून सदाशिव आपल्या कामाला निघून गेले. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.